समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। चळवळींचा व नाविन्यपूर्ण आंदोलनाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते दादा यांच्या हत्येमुळे दलित चळवळ पोरकी झाली असून दलित संघटनांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। उत्तम मोहिते हे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असत। वेगवेगळी नाविन्यपूर्ण आंदोलने करण्यात त्यांचा हातखंडा होता। कायद्याचा सखोल अभ्यास त्यांना होता, त्या जोरावर ते प्रशासनाला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जेरी सांगत असत। त्यांच्या आंदोलनाचा धसका मोठे मोठे अधिकारी घेत असतात, त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा देताच अनेक विषयांवर तोडगा काढला जायचा व संबंधित नागरिकांना न्याय मिळत असे। लोकाभिमुख काम, लोक जोडण्याचा स्वभाव व आपुलकीच्या बोलण्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत असत। आपल्या कामाच्या जोरावर अल्पावधीत त्यांनी दलित महासंघ मोहिते गटाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले होते। संघटनेचा राज्यभर विस्तार सुरू होता। संघटनेचा नावलौकिक सर्वत्र वाढत असतानाच मोहिते यांच्या हत्येमुळे संघटना व दलित चळवळ पोरकी झाली आहे। मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते दादा यांचा वाढदिवस होता। या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारणे व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे 11:15 वाजता उत्तम मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। बुधवारी सकाळी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार होती। यासाठी बुधवारी सकाळी जिल्हाभरातून दलित महासंघ मोहिते गटासह आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या राहत्या घराजवळ एकत्र आले होते। मोहिते यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह मित्रमंडळी, कार्यकर्ते व दलित चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घराजवळ आणले असता कुटुंबियांसह चाहत्यांनी एकच हंबरडा फोडला। यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते। अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या। हे दृश्य पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली। सकाळी सुमारे 11:30 वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सांगली येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता सांगली येथे होणार आहे। अंत्यसंस्कारावेळी भावना व्यक्त करताना विविध आंबेडकरी चळवळीतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, पोलिसांनी सदर घटनेचा सखोल तपास करून यातील संशयित आरोपींना तात्काळ अटक करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। काल दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष, आपल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्याचे एक आक्रमक आंबेडकरी नेते उत्तमदादा मोहिते यांचं दुःखद असं आकस्मिक निधन झालं। वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा किरकोळ कारणावरून मृत्यू करण्यात आला, मर्डर करण्यात आला आणि या सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ ही पोरकी झाली। अतिशय दुःखद घटना या सांगलीमध्ये घडलेली आहे। किरकोळ कारणावरून जर अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर पोलीस प्रशासन करतंय काय, अशा पद्धतीची भूमिका या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही आंबेडकरी दलित समाजावरती, अल्पसंख्याक समाजावरती हल्ला झाला किंवा अन्याय झाला तर त्याला वाचा फोडण्याचं काम दलित महासंघाच्या वतीनं उत्तमदादांनी सातत्याने केलेलं आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून संघटना बांधणीचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलं होतं आणि चांगले दिवस यायच्या वेळेस हा आकस्मिक दुःखाचा घाला त्यांच्यावरती नियतीने घातलेला आहे। त्यांना आम्ही रिपब्लिकन परिवाराच्या वतीने, पलूस तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने, सांगली जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्यांनी ही घटना केलेली आहे त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशा पद्धतीची भूमिका आम्ही सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करतो। उत्तम मोहिते याचा किरकोळ कारणासाठी जो मर्डर झाला, त्या मर्डर करणाऱ्यांचा मी सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। तर सांगलीच्या परिसरामध्ये आठवड्याला एक मर्डर व्हायला लागले। याचा अर्थ पोलिसांचा वचक राहिलेला नाही। गांजा पिणं, दारू पिणं, मावा खाणं, या लहान लहान पोरं मर्डर करत चाललेले आहे। आज सांगलीच्या परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणूस
सुरक्षित नाही असंच आजच्या घटनेवर आम्हाला दिसते. त्याचा वाढदिवस असताना मंडपात येऊन त्याला रात्रीचा त्याला मारला. त्या सगळ्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, म्हणण्यापेक्षा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी सर्व पक्ष संघटनेच्या वतीने करीत आहोत. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.